प्रकार पहिल्यासाठी इथे मी उडीद घेतले आहे. तर 1 किलो हे उडीद आहे आणि आता एका भांड्यामध्ये मी काढून घेते. तर इथे 1 किलो ज्वारीसुद्धा घेतली आणि त्याच डब्यामध्ये ही ज्वारीसुद्धा काढून घेते. सोबतच 1 किलो मी बाजरी देखील घेतली आहे आणि बाजरी देखील त्यातच मिक्स करून घेते. तर आता इथे मी गहू घेते आहे. तर हे 2 ग्लास गहू आहे, त्यामध्ये सोयाबीन घालते. तर बघा हे सोयाबीन असे दिसतात. आता त्यामध्ये काळे चणेसुद्धा मी घातले आणि आता त्यातच तांदूळ घातले. तर हे सगळं मिळून 1 किलोचं प्रमाण झालेलं आहे आणि हे देखील सगळं त्याच डब्यामध्ये घालून घेते आणि सगळं हे छान मिक्स करून घ्यायचं. तर सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि आपल्याला आता हे गिरणीमधून दळून आणायचं आहे. तर अगदी बारीक असं हे गिरणीमधून दळून आणते. तर हे पीठ नेहमीच्या पिठापेक्षा थोडं काळपट दिसतं. तर बघा अशा प्रकारे हे पीठ दिसतं आहे आणि अगदी बारीक असं हे दळून आणलेलं आहे. आता यामध्ये मीठ नेहमीच्या भाकरीपेक्षा थोडंसं जास्त घातलं आणि थंड पाण्याने व्यवस्थित मळून घ्यायचं. तर या भाकरीसाठी आपल्याला गरम पाण्याची गरज लागत नाही, कारण हे पीठ भरपूर चिकट असतं. यामध्ये आपण उडीद घातले आहे, बाजरी आहे, गहू आहे, ज्वारी आहे, तांदूळ आहे, सोयाबीन आहे आणि चणा देखील आहे. त्यामुळे हे पीठ अगदी मस्त चिकट होतं आणि अजिबात त्याला गरम पाण्याची गरज लागत नाही. तर बघा थोडं थोडं करून मी यामध्ये थंड पाणी घालून घेतलं आणि घट्ट असं हे पीठ मळून घेतलं आहे. तर आणखी एकदा व्यवस्थित हे मळून घेते आणि आता याची आपल्याला भाकरी थापून घ्यायची. तर तुम्ही या पिठाची भाकरी थापून लाटून किंवा हातावरती देखील करू शकता. तर अगदी थोडं थोडं पाणी घालून परत आणखी व्यवस्थित असं हे मळून घेतलं. तर आता याची भाकरी थापून घेते. तर बघा थोडंसं कोरडं पीठ लावलं आणि याची अशा प्रकारे मोठी लाटी करून घ्यायची, म्हणजे आपली भाकरी लवकर थापल्या जाते. तर ही भाकरी विशेष करून हिवाळ्यात आणि नवरात्रीमध्ये केली जाते. तर नवरात्रीमध्ये उपवास सोडायला ही भाकरी केली जाते, कारण दिवसभराचा उपवास असतो आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा उपवास असतो आणि ही भाकरी पचायला थोडीशी जड असते आणि एनर्जी देखील भरपूर मिळते. त्यामुळे मग ही नवरात्राच्या उपवासाला रात्रीच्या जेवणासाठी जेव्हा आपण उपवास सोडतो तेव्हा खाल्ली जाते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी जेव्हा आपला उपवास असतो तेव्हा लवकर भूक लागत नाही. तर पहिली भाकरी मी तव्यावरती घातली आणि वरती थोडंसं पाणी लावून घेतलं आणि भाजून घेते. तर ती भाकरी भाजेपर्यंत दुसरी भाकरी बघा इथे मी पीठ व्यवस्थित मळून घेतलं आणि ही थापून न घेता लाटून घेते आहे. तर पहिली साईड आपली भाजून झाली आहे. आता पलटवून घेते. तर बघा दुसऱ्या साईडने सुद्धा ही भाकरी भाजून घेते. तर ही भाकरी देखील छान टम्म फुगते, परंतु ही भाकरी छान खरपूस भाजून घ्यायची. त्यामुळे मग ह्या भाकरीची चव अतिशय मस्त लागते आणि आपली ही मिक्स कडधान्यांची भाकरी तयार झाली. तर तुम्ही या भाकरीला काय नाव द्याल? मी याला उडदाची भाकरी म्हणते, तर बऱ्याच ठिकाणी याला मिसळाची भाकर म्हणतात. तर बघा आपली अगदी मस्त खरपूस भाजून झालेली ही भाकरी आहे. तर ही भाकरी विशेष करून तिळाच्या ठेच्यासोबत खाल्ली जाते आणि अशा प्रकारे छान खरपूस भाजलेली ही उडदाची भाकरी नक्की करून पहा. चवीला अतिशय मस्त लागते आणि भरपूर अशी ही पोषण तत्वांनी देखील भरलेली आहे. तेव्हा हा प्रकार कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता दुसऱ्या प्रकारासाठी इथे मी ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे आणि आता यामध्ये सुद्धा अगदी थोडंसं मीठ घातलं आणि इथे गरम पाण्याचा मी वापर करते आहे. तर गरम पाणी देखील यामध्ये खूप जास्त घालायचं नाही आणि पाणी गरम असल्यामुळे मी अशा प्रकारे उलटण्याने हे मिक्स करून घेते आहे. तर इथे आपण ज्वारीचं पीठ घेतलं आहे, पण या ज्वारीच्या पिठाची मी हातावरची आणि थापलेली अशी दोन्ही भाकरी दाखवते. तर बघा सुरुवातीला यामध्ये खूप जास्त गरम पाणी घालायचं नाही. तर मी अगदी थोडंसं गरम पाणी यामध्ये घातलं आणि हे पीठ साईडला ठेवलं आहे. तर आता इथे त्यातलं थोडंसं पीठ घेतलं आणि थोडंसं थंड पाणी घालत हे अगदी छान आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर आपण इथे ज्वारीची हातावरची भाकरी करतो आहे, त्यामुळे ही पीठ व्यवस्थित असं मळलं गेलं पाहिजे. तर यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आणि अगदी छान असं हे मळून घ्यायचं. तर पाणी देखील आपल्याला इथे खूप जास्त वापरायचं नाही. तर थोडं थोडं पाणी वापरून मी बघा अगदी सॉफ्ट असं हे पीठ मळून घेतलेलं आहे. तर भरपूर असं हे पीठ मळायचं, त्यामुळे मग आपली ही हातावरची भाकरी अजिबात हातावरती करताना फाटत नाही. तर बघा अगदी सॉफ्ट असं हे पीठ मी मळून घेतलं आहे. तर या भाकरीला कोरडं पीठ लावायचं नाही. तर आता
ही हातावरची भाकरी करताना दोन्ही हात आपल्याला ओले करून घ्यायचे आहे. तर दोन्ही हात भरपूर ओले करून घ्यायचे आणि बघा हातावरती याची मोठी अशी लाटी करून घ्यायची. म्हणजे ही भाकरी आपण जेव्हा हातावर करतो तेव्हा सोपी होते, कारण आपली लाटी भरपूर मोठी झालेली असते. तर बघा मी सुरुवातीलाच याची लाटी मोठी अशी करून घेते आहे. तर बघा एवढी मोठी मी याची लाटी करून घेतली. तर आता आपले हाताचे जे तळवे असतात त्यांनी आपल्याला ही भाकरी साईडनी दाबत जायची आहे, म्हणजे याची काठं जाड होत नाही तर व्यवस्थित असे ती बारीक होतात. तर थोडं थोडं पाणी घेत जायचं आणि हाताचा जो तळवा असतो तो ओला करत जायचा, म्हणजे भाकरी हाताच्या तळव्याला चिकटणार नाही. तर बघा आणखी मी हाताच्या तळव्यानेच याचे काठं व्यवस्थित असे बारीक करून घेतले आहे. तर अजिबात जाड ही भाकरी देखील झालेली नाही. तर बघा आता आपली साईडचे काठं आपण व्यवस्थित असे हातावरती दाबून दाबून बारीक करून घेतले आहे. तर आता आपल्याला मधल्या भागात हा अशा प्रकारे हात ओला करून छान पातळ करून घ्यायचा आहे. तर मधला भाग देखील अजिबात जाड राहणार नाही. अशा प्रकारे जर आपण याची भाकरी बघा हातावरती करून घेतली. आता साईडची काठ थोडेसे जाड वाटते, त्यामुळे मी बोटाने बघा अशा प्रकारे हे छान पातळ करून घेतले. तर ही भाकरी आता भाजून घेते आहे. तर ही भाकरी बघा पहिल्या साईडने व्यवस्थित भाजून झाली, आता पलटवून घेते. तर ही हातावरची भाकरी अतिशय मस्त रुचकर अशी लागते. आपण नेहमी ज्वारीची भाकरी थापून करतो, पण याप्रमाणे तुम्ही हातावरची अगदी सोप्या पद्धतीने ही भाकरी करून पहा. तर आपली पहिली भाकरी भाजते तोपर्यंत दुसऱ्या भाकरीसाठी मी पीठ मळून घेतलं आणि आता या गोळ्याला थोडंसं कोरडं पीठ लावून याची भाकरी थापून घेते. तर आपल्या पहिल्या भाकरीची दुसरी साईडसुद्धा भाजून झाली आहे, ही सुद्धा पलटवून घेते. तर ही भाकरी देखील टम्म फुगते, पण ही भाकरी अगदी छान खरपूस भाजायची, म्हणजे मग खायला अतिशय मस्त लागते. तर बघा मी साईडनी याचे काठं दाबून दाबून आपली ही भाकरीसुद्धा व्यवस्थित भाजून घेते. तर अशी ही हातावरची एकदा तरी ज्वारीची भाकरी नक्की करून पहा चवीला, कारण ही भाकरी खरंच सांगते अतिशय अप्रतिम लागते. तर कुठल्याही भाजीसोबत, पालेभाजीसोबत, कारल्याच्या भाजीसोबत, मसाला भाजीसोबत किंवा नॉनव्हेजसोबतसुद्धा तुम्ही ही हातावरची ज्वारीची भाकरी खाऊ शकता. तर बघा मी सगळे काठं व्यवस्थित दाबून दाबून भाजून घेतली आणि खरपूस अशी आपली हाताची ज्वारीची भाकरी देखील झाली. तर बघा दुसऱ्या भाकरीसाठी मी लाटी तयार करून घेतली. या भाकरीला कोरडं पीठ लावून आपल्याला थापून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं कोरडं पीठ लावून घेतलं आणि याची देखील मोठी लाटी करून घेतली. आता ही भाकरी देखील मी हाताने बघा अशा प्रकारे थापून घेते आहे. तर तुम्ही नेहमी ज्वारीची अशी थापलेली भाकरी करत असाल तर एकदा ही ज्वारीची हातावरची भाकरी करून पहा आणि अशी आपली ही थापीव भाकरी देखील तयार झाली. तर ही भाकरी देखील भाजून घेते. आता या भाकरीला आपल्याला मात्र पाणी लावायचं आहे, कारण हातावरची भाकरी आपण ओल्या हाताने करतो तेव्हा त्याला पाणी लावायची गरज नसते, पण या थापीव भाकरीची वरची साईड कोरडी पडते, कारण आपण त्याला ज्वारीचं कोरडं पीठ लावलेलं असतं, त्यामुळे मग या भाकरीला पाणी लावायची आवश्यकता पडते. तर दोन्ही साईडनी ही सुद्धा भाकरी छान भाजून घेतली. तर ही भाकरी देखील बघा अगदी मस्त टम्म अशी फुगते आहे. पण मला भाकरी नेहमी खरपूस भाजलेलीच आवडतात, त्यामुळे मी भाकरी दोन्ही साईडने व्यवस्थित खरपूस अशी भाजून घेते. तर बघा ही अगदी टम्म फुगलेली ज्वारीची थापी भाकरी देखील तयार झाली आहे. पण परत मी याची देखील काठं व्यवस्थित अशी खरपूस भाजून घेते. तर आपली ही ज्वारीची थापी भाकरी देखील तयार झाली आहे. तर ही भाकरी तुम्ही कुठल्याही पालेभाजीसोबत, मसाला भाजीसोबत, कारल्याच्या भाजीसोबत किंवा नॉनव्हेजसोबत देखील खाऊ शकता. तर नक्की एकदा ही ज्वारीची भाकरी हातावरची करून पहा, कारण हातावरच्या भाकरीची चव अतिशय वेगळी लागते आणि खरंच सांगते ही ज्वारीची हाताची भाकरी खायची वेगळीच मजा असते. तेव्हा नक्की एकदा तुम्ही ही ज्वारीची हातावरची भाकरी करून पहा. तर बघा आपला दुसरा प्रकार देखील इथे तयार झाला. तर हा प्रकार देखील तुम्हाला हातावरच्या भाकरीचा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तिसऱ्या प्रकारासाठी इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. तर तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले, उन्हात वाळवून घेतले आणि गिरणीवरती अगदी बारीक असं याचं पीठ दळून आणलं. आता यामध्ये अगदी थोडंसं मीठ घातलं आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर इथे मी थंड पाण्याचा वापर करते. तर थंड पाणीच यामध्ये घालायचं आहे, गरम पाणी वगैरे घालायची गरज नाही. तर थोडं थोडं करून मी यामध्ये पाणी ॲड करून घेतलं आणि याचं आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. तर यामध्ये देखील थोडं थोडंच पाणी ॲड करत जायचं. तर बघा अशा प्रकारे याचं देखील मी अगदी घट्ट असं पीठ मळून घेतलं आहे.
तर आता यातला मी एक गोळा घेते आणि आणखी याला व्यवस्थित असं मळून घेते. त्यामुळे मग आपली ही भाकरी देखील अजिबात थापताना फाटणार नाही, याच्या कडा देखील अजिबात उलणार नाही, व्यवस्थित अशी आपली भाकरी थापल्या जाईल. तर बघा आणखी मी व्यवस्थित हे मळून घेतलं. आता इथे देखील मी थोडंसं कोरडं पीठ घेतलं आहे. तर तांदळाचं कोरडं पीठ घातलं आणि याची देखील अगदी मोठी लाटी करून घेते, म्हणजे आपली भाकरी देखील पटकन अशी थापल्या जाते. तर बघा याची देखील मी छान लाटी करून घेतली आणि अगदी पटकन अशी आपली ही तांदळाची भाकरी देखील थापून झालेली आहे. तर बघा आता ही भाकरीसुद्धा भाजून घेते आणि यावरचं एक्स्ट्राचं जे तांदळाचं पीठ होतं ते मी काढून घेतलं आणि आता ही भाकरी भाजून घेते. तर या भाकरीवरती देखील थोडंसं पाणी लावायचं, कारण इथे देखील आपण कोरड्या पिठाचा वापर केला आहे. तर बघा पहिली साईड व्यवस्थित भाजून झाली की पलटवून घेते आणि आपली ही भाकरी भाजत आहे तोपर्यंत दुसरी भाकरी देखील थापून घेते. इथे देखील मी पीठ व्यवस्थित मळून घेतलं, याची देखील कोरडं पीठ लावून लाटी तयार करून घेतली आणि आता ही भाकरी देखील थापून घेते आहे. तर पीठ व्यवस्थित मळलं गेलं आहे तर अजिबात ही भाकरी फाटत नाही आणि लवकर थापल्या जाते, कारण आपण लाटी मोठी करून घेतली. तर आपली पहिली तांदळाची भाकरीची साईड देखील छान भाजली आहे. तर दुसऱ्या साईडने भाजून घेते. तर बघा अगदी मस्त टम्म अशी ही तांदळाची भाकरी फुगलेली आहे. तर ही भाकरी देखील आपली अगदी पटकन आणि मस्त अशी तयार झाली आहे. तर नक्की ही तांदळाची भाकरी करून पहा, कारण ही भाकरी खरंच सांगते अगदी मस्त चवीची लागते. तर आता आपली दुसरी भाकरी देखील भाजून घेते आहे. वरती देखील थोडंसं पाणी लावून घेतलं आणि दोन्ही साईडनी ही देखील व्यवस्थित भाजून घेते. तर पहिली साईड व्यवस्थित भाजून झाली आहे, आता दुसऱ्या साईडनी भाजून घेते. तर ही भाकरी देखील व्यवस्थित टम्म फुगते, पण मी ही तांदळाची भाकरी देखील छान खरपूस अशी भाजून घेते. तर सुरुवातीला मी तव्यावरनी डायरेक्ट गॅसवरती बघा भाजून घेते आणि आता गॅसवरती भाजून झाले की याला देखील मी तव्यावरती साईडनी काठे दाबत दाबत भाजून घेते. त्यामुळे मग आपली ही तांदळाची भाकरी खाताना छान कुरकुरीत अशी लागते. तेव्हा नक्की तुम्ही तांदळाची भाकरी देखील याप्रमाणे छान खरपूस अशी भाजून घ्या, कारण खरंच ही खरपूस भाजलेली तांदळाची भाकरी देखील खूप छान लागते. आणि ही तांदळाची भाकरी तुम्ही मसाल्याच्या कुठल्याही भाजीसोबत किंवा पिठल्यासोबत खाऊ शकता. तर तुम्हाला बघा पहिली तांदळाची भाकरी दाखवते. तर बघा याचा वरती पापुत्रा अगदी मस्त निघते आणि अशी टम्म फुगलेली तांदळाची भाकरी थोडीशी सॉफ्ट होते, नरम होते. तेव्हा तुम्ही टिफिनला देखील ही भाकरी देऊ शकता, प्रवासात नेऊ शकता. तर बघा अगदी नरम अशी ही आपली तांदळाची भाकरी झालेली आहे. आणि दुसरी भाकरी मात्र मी तांदळाची अगदी छान खरपूस अशी भाजून घेतली, त्यामुळे मग ही भाकरी छान कुरकुरीत अशी लागते. खरपूस अशी आपली ही तांदळाची भाकरी देखील चवीला अतिशय छान लागते. तेव्हा नक्की ही तांदळाची भाकरी याप्रमाणे खरपूस भाजून पहा, किंवा मग तुम्हाला नरम आवडत असेल तर ही टम्म फुगलेली तांदळाची भाकरी एकदा नक्की ट्राय करा. आणि हा प्रकार देखील कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चौथ्या प्रकारासाठी इथे मी आंबाडीची भाजी घेतली आहे. तर आंबाडीच्या भाजीमध्ये भरपूर अशी जीवनसत्व असतात, तेव्हा नक्की एकदा वर्षातून तुम्ही ही आंबाडीची भाजीची भाकरी ट्राय करा. तर आंबाडीची भाजीची फक्त पानं घेतली आहे आणि आता ती एका पातेल्यामध्ये घालून घेते, कारण आपल्याला ही आंबाडीची भाजी उकळून घ्यायची आहे. तर आंबाडीची भाजी भरपूर आंबट असते आणि चिकट देखील असते. तर आंबाडीची भाजी उकळून घेतल्यामुळे त्यातला आंबटपणा देखील निघून जातो आणि चिकटपणा देखील कमी होतो. तर बघा आंबाडीची भाजी बुडेल इतकं यामध्ये पाणी घातलं आणि 5 मिनटासाठी मी ही भाजी उकळून घेतली. तर बघा आपली आंबाडीची भाजी उकळून झाली आहे. तर आता यामध्ये मी थंड पाणी घालून घेते आणि ही भाजी व्यवस्थित पिळून घेते. तर यातलं बघा उकळून घेतल्यामुळे भरपूर असा आंबटपणा देखील कमी झाला आणि चिकटपणा देखील कमी झाला आहे. तर ही आंबाडीची भाजी मी पिळून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली आणि आता त्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या घातल्या आणि पाणी न घालता मिक्सरला अगदी बारीक अशी ही पेस्ट तयार करून घेतली. तर आता ही आंबाडीची भाजीची पेस्ट एका ताटामध्ये काढून घेतली आणि आता त्यामध्ये मी ज्वारीचं पीठ यामध्ये घातलं. तर बघा 1.5 वाटी मी यामध्ये ज्वारीचं पीठ घातलं, म्हणजे आपले आंबाडीच्या भाजीची जेवढी पेस्ट असेल त्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ घालायचं. आणि यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर
आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालायचं. तर फक्त थोडंसं मी यामध्ये पाणी घातलं आणि व्यवस्थित असं हे पीठ मळून घेतलं. तर ही आंबाडीची भाकरी खायला अतिशय मस्त लागतात आणि आंबाडीच्या भाजीमध्ये भरपूर जीवनसत्व देखील असतात. तेव्हा आंबाडीच्या भाजीची ही भाकरी वर्षातून एकदा तरी नक्की ट्राय करा, कारण भाकरी ही अतिशय मस्त चवीला लागते. तर बघा, आणखी मी हे पीठ व्यवस्थित मळून घेतलं, त्यामुळे मग आपली ही भाकरी देखील अजिबात थापताना फाटणार नाही. तर तुम्ही ही भाकरी देखील हातावरती करून घेऊ शकता, कारण ही भाकरी देखील हातावरची अतिशय मस्त लागते. तर आता इथे मी भाकरी थापून घेते आहे. तर थोडंसं कोरडं पीठ लावून घेतलं आणि नेहमीप्रमाणे याची देखील मोठी लाटी करून घेतली. तर लाटी करून घेतल्यामुळे आपली बघा पटकन अशी ही आंबाडीची भाकरी थापून झाली आहे. तर ही भाकरी देखील मी भाजून घेते आहे. तर तव्यावरती ही भाकरी घातली आणि इथे देखील तुम्ही पाणी लावू शकता. तर मी इथे पाणी न लावता ही भाकरी भाजून घेते. तर पहिली साईड छान भाजून झाली आहे आणि दुसरी साईडसुद्धा भाजून घेते आहे. तर ही भाकरी देखील मस्त टम्म फुगते आणि खरंच सांगते, ही आंबाडीच्या भाजीची भाकरी चवीला अतिशय छान लागते. तेव्हा वर्षातून एकदा नक्की ही आंबाडीची भाकरी ट्राय करा. तर बघा, दुसरी भाकरीसुद्धा भाजून घेते. ही भाकरी देखील तव्यावरती घातली आणि यावरती थोडंसं मी पाणी लावून घेतलं. तर ही भाकरी देखील दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेतली आहे. तर अतिशय मस्त चवीची अशी ही आंबाडीची भाकरी तयार झाली. तर खरं तर या भाकरीला कुठल्याही भाजीची चटणीची गरज लागत नाही. तर यावरती मी छान झणझणीत असा हिरव्या मिरचीचा ठेचा घातला. वरती भरपूर शेंगदाणा तेल घालायचं आणि ही आंबाडीची भाजी यासोबत खायची. तर नक्की तुम्ही ही आंबाडीच्या गावरान भाजीचा मस्त बेत करून पाणी हा प्रकार कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता इथे 5 प्रकारासाठी मी अर्धं ज्वारीचं पीठ आणि अर्धं गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक घेते आहे. तर दोन्ही समप्रमाणात घेतले. यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, अर्धा चमचा धने पावडर घातलं, पाव चमचा हळद घातली, अर्धा चमचा लाल तिखट घातलं आणि 1 चमचा इथे मी लोणच्याचा मसाला घालते आहे. त्यात थोडासा लोणच्याचा खार यामध्ये घातला आणि व्यवस्थित सगळं सुरुवातीला मिक्स करून घेतलं. तर यामध्ये सुद्धा आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आणि इथे देखील मी थंड्याच पाण्याचा वापर करते आहे. तर थोडं थोडं पाणी घालत हे पीठ देखील छान व्यवस्थित घट्ट मळून घ्यायचं आहे. तर हा प्रकार म्हणजे मसाला भाकर. तर जेव्हा तुम्हाला भाजी पोळी खायचा कंटाळा येतो आणि पटकन होणारं असं काहीतरी एकच पदार्थ खायचा असेल, तेव्हा हा प्रकार नक्की ट्राय करा. तर जेव्हा जेव्हा मला भाजी पोळी खायचा कंटाळा येतो आणि एकटीसाठी काहीतरी करायचं असते, तेव्हा मी ही मसाला भाकरी नेहमी करते. तर बघा, थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ छान घट्ट असं मळून घेतलं आणि आणखी छान याला आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे. तर ही भाकरी देखील तुम्ही लाटून किंवा हातावरती किंवा थापून देखील करू शकता. तर बघा, मी सगळं पीठ व्यवस्थित मळून घेतलं आणि आता याची भाकरी लाटून न घेता थापून घेते. तर बघा, याचा गोळा आता थोडंसं यावरती कोरडं पीठ लावून घेतलं आणि याची देखील लाटी करून घेतली. तर नेहमी भाकरी करताना अशी मोठी लाटी करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या भाकरी पटपट करता येईल. तर बघा, ही लाटी करून घेतली आणि ही सुद्धा मी पोळपाटावरती थोडंसं कोरडं पीठ वापरून थापून घेते आहे. तर एकदा तरी नक्की अशी ही मसाला भाकरी करून पहा. या भाकरीला देखील कुठल्याही भाजीची चटणीची गरज लागत नाही. तुम्ही हवं तर ही भाकरी अशीच कोरडी खाऊ शकता किंवा यावरती तेल, तूप, बटर कुठलंही एक घालून तुम्ही खाऊ शकता. तर ही भाकरी छान थापून झाली आहे. तव्यावरती घातली, वरती थोडंसं पाणी घालायचं आणि ही भाकरी देखील छान खरपूस अशी भाजून घ्यायची. तर पहिली साईड भाजून झाली आहे, पलटवून घेते आणि दुसऱ्या साईडने देखील व्यवस्थित भाजून घेते. तर बघा, ही भाकरीसुद्धा अगदी मस्त खरपूस अशी मी भाजून घेते. तर ही भाकरी देखील ठम्म फुगते, पण मला ही भाकरी देखील छान खरपूस भाजलेलीच आवडते, त्यामुळे मी ही भाकरी देखील भाजून घेते. तर ही भाकरी तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता. तर मी ही भाकरी नेहमी घरच्या ताज्या लोण्यासोबत खायला पसंत करते. तेव्हा तुम्ही देखील एकदा नक्की ही भाकरी लोण्यासोबत खाऊन पहा. तर आजच्या सगळे पदार्थ किंवा आजचे सगळे भाकरीचे प्रकार तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे सगळे प्रकार आवडले असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जमेल तितकं शेअरसुद्धा करा. सोबतच चॅनलवरती पहिल्यांदाच असल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे माझे येणारे सर्वच व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर बघा, ही मसाला भाकरी देखील छान खरपूस अशी भाजून घेतली आहे आणि यावरती आता घरचं मस्त ताजं लोणी घालते. तर असं हे ताजं लोणी मी या भाकरीवरती छान पसरवून घेतलं आणि झटपट अशी ही आपली मसाला भाकरी देखील तयार झाली आहे. तर नक्की तुम्ही हा प्रकार देखील ट्राय करा आणि आजचे सगळेच प्रकार तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.